प्रतिनिधी राहत खाटीक. रावेर येथील आरोग्य प्रशासनातील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा आता चांगलाच तापला असून डॉक्टर सचिन भाईकर आणि त्यांचे सहकारी पंकज शिंपी यांनी संगनमताने मोठा संगणक घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्ते वसीम शेख यांनी केला आहे. या प्रकरणाने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली असून गरिबांच्या हक्कावर गदा आणून नर्स व इतर कर्मचाऱ्यांची बेकायदेशीर भरती केल्याचा गंभीर आरोपही या निमित्ताने करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोग्य विभागात संगणक खरेदीच्या नावाखाली जवळपास 1 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. यापूर्वीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणी पंकज शिंपी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती, मात्र त्यांची बदली होताच सध्याच्या प्रशासनाला अंधारात ठेवून देयके काढण्यात आल्याचे समोर आले आहे. यासोबतच पात्र उमेदवारांना डावलून आर्थिक देवाणघेवाणीच्या जोरावर नियमबाह्य पद्धतीने नोकरभरती करण्यात आल्याचा आरोप वसीम शेख यांनी केला आहे. शेख यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी, आरोग्यमंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे पुराव्यासह तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र महिना उलटूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. प्रशासकीय उदासीनतेमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांचे मनोबल वाढत असल्याची टीका वसीम शेख यांनी केली आहे. जर येत्या काही दिवसांत दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन करून त्यांची उच्चस्तरीय चौकशी झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा वसीम शेख यांनी दिला आहे. आता या प्रकरणावर वरिष्ठ प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नमस्कार, मी वसीम शेख. मी वारंवार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंतीनिमित्त आज मी तहसीलदार साहेबांना निवेदन दिला कटकळपत्री.